तर सोलापूरमध्ये पहिला पूर ओसरतो न ओसरतो तोच दुसरा पूर येऊ लागलाय। जीव वाचवण्यासाठी उंदर गावातील पुनर्वसन कॅम्पमध्ये नागरिकांनी धाव घेतली। सांभाळणारं कोणीच नाही, त्यामुळे वृद्ध शिंदे दाम्पत्य गेल्या 8 दिवसांपासून पुनर्वसन कॅम्पमध्येच आहे। आपली कहाणी सांगताना या दाम्पत्याच्या अश्रूंचा बांध फुटला। काय नाही राहू दे आमचं। महापुरामुळे घरदारं वाहून गेली, अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे। वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आपण आता उंदरगावच्या ज्या हायस्कूलमध्ये लोकांना हलवण्यात आलेले आहे तिथं आहोत। मावशी, काय परिस्थिती झाली? लय परिस्थिती बेकार झाली आमची बघा। आम्ही म्हाताऱ्या घरातलं गेलंय, अंगावर पांघरून राहिलं नाही आमच्या, काहीच नाही। आम्हाला हे असलं गुंडाळून दिलं, इथं आल्यावर दिलं बघा हे असलं। बरं, काय सुद्धा नाही। आम्ही म्हातारी नाही, आमचा याचा विचार झाला। आम्ही दोघं जाऊ। यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये। काय मामा, काय परिस्थिती आहे? कळतच नाही, काय करायचं नाही, काय नाही राहू दे आमचं। त्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत आणि यांना उचलूनही न्यायला कोण नाही, यांच्याजवळ कोण नसतंय। त्यामुळे ह्या दोघांना आता ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेलं आहे, अंगावर घालायला कपडे नाही आहेत, खायला कसं तरी इथं मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले आहेत। यांना ना उठून त्यांच्या घराकडे जाता येतंय ना काय येतंय। या महापुराने खूप बिकट परिस्थिती आणली होती आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा।